जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच्या वधाच्या वेळी जी वाघनखं वापरली होती ती वाघनखं लंडनच्या म्युझियम वरून परत आणल्याचा दावा केला आहे. त्यावर अनेक इतिहास संशोधकांनी आक्षेप घेतले आणि ही वाघनखं अफजल खानाच्या वधाच्या वेळी वापरलेली वाघनखं नाहीत असं म्हटलंय. या संदर्भात सुधीर मुनगंटीवार ज्यावेळेस विधान भवनामध्ये उत्तर देत होते त्यावेळेस ते पुरतेच गोंधळले. त्यांनी तिथं उत्तर देताना असंच म्हटलंय की सरकार असा कुठलाही दावा करत नाहीये की ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधाच्या वेळेस वापरले, परंतु राज्य सरकारच्या वतीने वर्तमानपत्रांमध्ये टीव्ही चॅनल्सवर जी जाहिरात दिली जाते किंवा ज्या पद्धतीने बातम्या दिल्या जातात त्याच्यामध्ये मात्र ही वाघनखं अफजल खानाच्या वधाच्या वेळेस वापरली गेल्या असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे राज्य सरकार जाणीवपूर्वक शिवभक्तांची दिशाभूल करत आहेत का? जर अनेक इतिहास संशोधक हा दावा करतायत की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाच्या वेळेस वापरलेली वाघनखं कुठे आहेत हे सध्याच्या घडीला कुणालाही माहित नाही, तर राज्य सरकार कुठल्या बेसिसवर ही तीच वाघनखं आहेत असं सांगत आहेत. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून जनतेची दिशाभूल करण्याचं काम 2014 पासून भाजपचं चालू आहे. म्हणजे अरबी समुद्रातलं स्मारक असू द्यात किंवा मध्यंतरी भवानी तलवार असू द्यात किंवा आता ही वाघनखं असू द्यात, या सगळ्यामध्ये राज्य सरकार इतिहासाच्या अभ्यासाबाबतीत किती कमकुवत आहे हेच दिसते. माझ्या शिवभक्तांना विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्यासाठी अभिमानाचा आणि तितका संवेदनशील सुद्धा विषय आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ज्यावेळेस कुणी काही टिप्पणी करत असेल ना त्यावेळेस आपण तपासून निश्चितपणे बघितलं पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. जय महाराष्ट्र.